खूप दिवसानंतर आज मी शेतात आली आहे आणि शेतामध्ये कांद्याची लागवड चालू आहे. तर कांद्याची लागवड कशी करतात त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. शेतातील वातावरण बघा किती छान वाटतंय. छान अशी आपली तुळस. पाणी चालू आहे. जे कांद्यांची लागवड झालेली आहे त्यांना पाणी भरताय आणि चहा आणलेला आहे. तर सर्व चहा पिऊ राहिले. शेतात येताना चहा घेऊन आली होती मी. त्या आईला नाही दिला का ग चहा? हे कांदे किती दिवसाचे झाले दत्तू? 15 दिवसाचे झाले असतील ना. मग 15 तारखेला रे. शेतात ही आपण आळू लावलेली आहे सेंद्रिय पद्धतीने आणि त्याच्या शेजारील हा लसूण गावठी आहे लाल कलरचा. आळूचे पान अजून छोटे आहे. आम्ही आलोय आंब्याच्या बागेत. रामफळ तोडू राहिले. किती हो? पहिलाच आहे ना. पहिलंच वर्ष आहे आमच्या रामफळाला. 4 रामफळ आले. एक तोडून नेलं होतं आम्ही आणि आज 3 तोडत आहे. ते तिसरं नाही तोडत आहे का हो? नंतर तोडायचं का? हे 2 काढले आता. चिकू नाही का हो झाडाला? चिकूच्या झाडाला चिकू आलेले आहे परंतु छोटे अजून. ते मोठे होते ना हो. नेले का? आंब्याला मोर लागलेला आहे. पेरू बघण्यासाठी आले होते. म्हटले पेरू असेल पेरूच्या झाडाला परंतु शिल्लक नाही. कोणतरी नेले तोडून. पपई नाही का हो झाडाला? खूप वरती हो. आणा. खूप मस्त लागते खायला. खूप गोड आहे ना. छान मोहर लागलेला आहे बघा. भरपूर मोहर आहे यावर्षी. आणि शेजारी लिंबाचं झाड आहे. लिंब पडलेले आहे खाली. लिंब बघा किती मोठे आणि पिवळे छान लिंब आहे. शेतातून येत असताना आळूचे पानं आणले आपल्या शेतातील. 3 पपई, 2 रामफळ, थोडासा कढीपत्ता, कांद्याची भाजी, लिंब आणि पुदिन्याचं 1 पान आणलं. ऑलरेडी पुदिना होता त्याच्यामुळे 1च पान आणलं. कांद्याची पात आणि छान कडक बाजरीची भाकरी बनवली आहे. आता फक्त पिझ्झा बाकी आहे. याच्यानंतर पिझ्झा बनवते. शेतातून येत असताना आपल्या शेतातून काय काय आणले त्याचा व्हिडिओ इतक्यात शेअर केला. याच्यानंतर पिझ्झा बनविते आणि थोड्या वेळानंतर गल्लीत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ताईंनी हळदी कुंकवासाठी बोलवले. तर तिथील डेकोरेशनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. रिलायन्समध्ये शॉपिंग करण्यासाठी आलोय. वैशालीकडे हळदी कुंकवासाठी आलो. अगं थांब, अगं थांब, अगं थांब, अगं थांब. कपडे व्हिडिओ टाकते का YouTube वरती? नाही मला माहितीच नाही. तुझा नंबरच नाही आमच्याकडे.
नंदिनी उभार. हा. चपली काढा आता. आता यांचा व्हिडिओ काढतो. मी बाजूला सर. सगळा आवाज रेकॉर्ड टाकते. नाही नाही हा. सगळा आवाज टाकते. बाय बाय. काय ग? गेली बाहेर. राहते देवाऱ्यात. चपली काढा काढा. अंगावर खूप छान वाटते आज. मस्त वाटते. घातली होती का? मालती नानी यांच्याकडे आलो आणि कल्पनाने खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. नाही यावेळेस त्यांना म्हटलं आपण स्टीलच्या वस्तू घेऊ. टेन्शन नाही राहणार. ठेवायला आपण. हे डेकोरेशन माझी पुतणी सोनी तिच्या घरचे आहे. सर्दी झाली. सर्व लेडीज एकत्र आल्यावर खूप गप्पा होता. आमच्याही भरपूर झाल्या आणि खूप दिवसानंतर भेटणं होतं त्याच्यामुळे गप्पाही भरपूर होता. पिझ्झाच्या टॉपिंग्समध्ये टाकण्यासाठी स्वीट कॉर्न, शिमला मिरची, उभा चिरलेला कांदा, मशरूम, टोमॅटो, पनीर घेतलं. नंतर कढईमध्ये थोडंसं बटर टाकून कांदा फ्राय करून घेतला. कांदा जास्त फ्राय नाही करायचा. नंतर पनीर, टोमॅटो, शिमला मिर्च आणि स्वीट कॉर्न टाकले. सर्व साहित्य फ्राय करून घेतले. कांदा माझ्याकडून थोडासा जास्त फ्राय झाला. एवढा जास्त फ्राय नाही करायचा, थोडासा कच्चाच ठेवायचा. आणि मशरूम फ्राय नाही केले मी. पिझ्झा बेसवरती टोमॅटो केचप, पिझ्झा सॉस, मेयोनीज मिक्स करून व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं. नंतर त्याच्यावरती पनीर, कांदा, शिमला मिरची, मशरूम, टोमॅटो, स्वीट कॉर्न आणि चीज व्यवस्थित ठेवले. नंतर चिली फ्लेक्स व ऑरिगॅनो स्प्रेड केलं. तयार झाला आपला पिझ्झा. आता तो बेक करून घेते. आणि खूपच सुंदर आपला पिझ्झा तयार झाला. बघू शकता तुम्ही. The next day. तर मी आली माझ्या भाची योगिता ताई यांच्याकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी. आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलेला आहे. तुम्ही कसला करणार आहे? मोबाईल देणार आहे का? हे आम्हाला पण घ्या तुमच्यामध्ये. एंट्री करताच योगिता ताईंनी काढलेली खूप सुंदर रांगोळी दिसली. योगिता ताईंनी केलेले सुंदर असं डेकोरेशन. या माझ्या गोड भाची योगिता ताई यांच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम, त्याच्यासाठीच मी आलेली आहे. मी आणि ज्योती. आमच्या मनस्वीचे फोटोशूट चालू आहे. शेफनी बनवलंय का? शेफ आता काय मी आपने नाही ना तू एकदम स्ट्रॉंग. मी काय म्हणते आलाच मी आजच निशाने आले ते पण नाही. चला मी बस आवडीने करायचं आहे. फोटो नाही यार कोण आहे फोटोमध्ये सालोटे शुभेच्छा गौरी फोटो वर आया थांबा. हो ऐका ना मॅडम परत आहे ना गौरी परिवार नंदिनी मामी आले आले.
नेमकं म्हणजे माझ्या डोक्यात आलं होतं बरं का आज ती येईलच म्हणून, पण मला इतके होते ना हळदी कुंकू की बात. मला आता कॉलनीत समजलं. किरण, रवी भाऊ, शुभमचे पप्पा यांच्याही छान गप्पा चालू होत्या. आणि इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा.